नमस्कार. सध्या वर्तमान स्थितीमध्ये केंद्र सरकारने जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 लागू केली आहे, त्या पॉलिसीमध्ये काय त्रुट्या आहेत आणि ते कशा प्रकारे घातक होणार आहे, या सविस्तर पॉलिसीवर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता आपल्यासोबत BBG न्यूजवर आलेले आहेत कॉम्रेड वैभव चोपकर. वैभव चोपकर, तुमच्या BBG न्यूजमध्ये स्वागत आहे. मला हे सांगा की केंद्र सरकारने ही जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ही जी पॉलिसी लागू केली, त्याला डाव्यांचा विरोध दिसत आहे देशामध्ये, मला असं वाटत आहे. ही पॉलिसी काय आहे आणि का म्हणून तुम्ही विरोध करत आहे? सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, हे या देशातील जे शिक्षण व्यवस्था बदलणारे धोरण याला मानले जाते. आणि यामध्ये जी पुराणी 10+2+3 असे असलेले जे स्ट्रक्चर आहे ते बदलण्यात आलेलं आहे. आता तो 5+3+3+4. आमच्या दर्शकांना स्पष्ट सांगा, हे काय आहे? 10+2+3 ही काय आहे? आधी 10व्या वर्गाला बोर्ड असायच्या, त्यानंतर 12व्या वर्गाला बोर्ड असायच्या आणि नंतर मग 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशन असायचं. आता सरकारनं 5व्या वर्गाला बोर्ड आणलेला आहे, मग 8व्या वर्गाला असेल, मग त्यानंतर 11व्या वर्गाला असेल आणि मग 4 वर्षाचे डिग्री कोर्स असणार आहे. तो अशा पद्धतीनं हा स्ट्रक्चर बदलणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे मल्टीडिसिप्लिनरी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही सायन्स जरी शिकत असले तरी तुम्हाला आर्ट्सचा विषय शिकता येणार आहे. मल्टिपल एंट्री आणि एक्झिस्ट असलेले हे धोरण आहे. यामध्ये तुम्ही 1 वर्ष जरी का शिकले तरी ते ग्राह्य मानलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही विषय घेता येतो? हो. मग हे BSc वगैरे हे BScला जरी ॲडमिशन घेतली आणि तुम्हाला जर का पॉलिटिकल सायन्स घ्यायचा असला तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकणार आहे. आपण पॉलिटिकल सायन्स जर मी आर्ट घेतला तर सायन्स घेता येणार नाही असं? हे आधी होतं, आता सुरू आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते सुद्धा घेता येणार आहे असं सरकार म्हणत आहे. आणि या माध्यमातून स्किल एज्युकेशन सुद्धा ते लोक देणार आहे. आणि कशा प्रकारचे स्किल एज्युकेशन मानलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही विषय घेता येतो? हो. मग हे BSc वगैरे हे BScला जरी ॲडमिशन घेतली आणि तुम्हाला जर का पॉलिटिकल सायन्स घ्यायचा असला तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकणार आहे. आपण पॉलिटिकल सायन्स जर मी आर्ट घेतला तर सायन्स घेता येणार नाही असं? हे आधी होतं, आता सुरू आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते सुद्धा घेता येणार आहे असं सरकार म्हणत आहे. आणि या माध्यमातून स्किल एज्युकेशन सुद्धा ते लोक देणार आहे. आणि कशा प्रकारचे स्किल एज्युकेशन? हे सर्व शैक्षणिक धोरणामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे, जे काही स्किल्स आहेत, छोट्या छोट्या स्किल्स आहेत, जसे की आता हा महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. सरकारने याबद्दलची कुठली स्पष्ट भूमिका सांगितली नाही. आणि आमच्या मते जे काही वेट बिगारीची जी कामं आहेत, जसे की पंचर दुरुस्त करणे असेल, हस्तकला असेल, किंवा छोटे छोटे जे काही कुंभाराचे कामं असतील, जे आधी जातींमध्ये डिवाईड होते, तशा प्रकारचे स्किल एज्युकेशन जे आहे ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं आम्हाला वाटतं. ही तर स्किल एज्युकेशनची मागणी ही खूप वर्षाची होती. असं नाही की त्यांना स्किल एज्युकेशन म्हणजे अनेक लोक म्हणायचे की ही जी शिक्षण पद्धती, ही मेकॅलेची शिक्षण पद्धती आता कालबाह्य झालेली आहे असं बोलायचे. मग या जी स्किल एज्युकेशन पॉलिसी आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? असं काय असं दिसत आहे की तुम्हाला? सर्वात आधी तर मला आपल्या सर्व दर्शकांना हे सांगायचं आहे की हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, जसं इतर लोकांना वाटायचं की मेकॅलेच्या काळातील शैक्षणिक धोरण या ठिकाणी सुरू आहे आणि 21व्या शतकामध्ये आणि वेळेनुसार शैक्षणिक धोरणामध्ये बदलसुद्धा झाले पाहिजे, हे आम्हीसुद्धा मानतो. पण हे जे काही सध्या 21व्या शतकामध्ये एवढा मोठा बदल शिक्षण क्षेत्रामध्ये जे झालेला आहे, पहिला म्हणजे हे कोरोना काळामध्ये अतिशय घाईघाईनं ठरविण्यात आलेले धोरण आहे. आणि हे फक्त मोदीच्या कॅबिनेटनं मंजुरी दिलेले धोरण आहे. संसदेच्या कुठल्याही हाऊसमध्ये त्याची चर्चा झालेली नाही. कुठल्याही शिक्षण तज्ज्ञांचे मत त्या ठिकाणी मागवले गेले नाही. कुठल्याही शिक्षक
व विद्यार्थी संघटनांशी, प्राध्यापकांच्या संघटनांशी त्यावर चर्चा करण्यात आलेली नाही आणि ते संसदीय समितीकडे सुद्धा ते विषय चर्चेला गेलेला नाही. अकॅडमिक काउन्सिलमध्ये सुद्धा त्याची चर्चा झालेली नाही आणि हे फक्त आणि फक्त मोदींच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या शहाण्या मंत्र्यांनी तयार केलेलं हे धोरण आहे. आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने ही पॉलिसी तयार झालेली नाही. आणि हे फक्त त्यांना जे काही सांगायचे आहे आणि त्यांचे विचार पसरवायचे आहेत त्यासाठीच तयार केलेला हे धोरण आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि हे असंविधानिक पॉलिसी आहे असं मला वाटतं. म्हणजे असं बोलल्या जातो की एखादा देशाला जर तुम्हाला बर्बाद करायचं आहे तर तिथली शिक्षण पॉलिसीवर तुम्ही डाव घाला आणि सरळ सरळ तुम्ही पूर्ण पिढ्यानं पिढ्या तुम्ही समाप्त करा. कदाचित यानुसार तर ही पॉलिसी नाही ना. मला असं वाटतं की सत्तेमध्ये बसलेले लोकांचे आदर्श जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी नसून त्यांचा आदर्श हा हिटलर आहे. आणि त्यामुळे हिटलरनी ज्या पद्धतीची शिक्षण प्रणाली आणि ज्या पद्धतीचं मन की बात तो रेडिओद्वारे करायचा ते मोदी करताना आपल्याला दिसतात. आणि तशाच पद्धतीच्या जर इथल्या लोकांना गुलाम करायचं असेल तर कशा पद्धतीचे शिक्षण दिलं गेलं पाहिजे याची प्री प्लॅनिंग हे आहे. आणि म्हणूनच ते कुठल्याही अपोजिशन असल्यामुळे त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली नाही. कुणाशी चर्चा न करता स्वतःच्या मनानं ठरवलेली ही पॉलिसी आहे. ही या देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला अपोज करणारी, एकदम विरोधात असणारी आहे. कारण स्टेट एज्युकेशन हा स्टेटचा मॅटर आहे. स्टेट सर्वात जास्त पैसा शिक्षणावर खर्च करतो. तेव्हा राज्यांच्या शिक्षण जे ठरवण्याचे जे धोरण आहे, कारण आपल्याकडे फेडरल सिस्टम आहे आणि जसं तामिळनाडूची जी शिक्षण पद्धती, भाषा काय, तिथलं वातावरण काय, तिथला परिसर काय, मग इकडे पश्चिम बंगालचं काय, म्हणजे प्रत्येक राज्याला तो स्वातंत्र्य आहे. हो. परंतु आता मग ह्या पॉलिसीमुळे काय होईल? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये खूप मोठी विविधता आहे आणि त्या विविधतेला एकता आपण म्हणतो, पण ती जर टिकवायची असेल तर डिसेंट्रलायझेशन ऑफ एज्युकेशन असलं पाहिजे, ना की सेंट्रलायझेशन ऑफ एज्युकेशन. हे फक्त केंद्राकडे केंद्रीकृत करण्याचा विकेंद्रीकरण असायला पाहिजे. नक्की. आता जे काही भाषा या ठिकाणी थोपवली जात आहे, विशेष जी भाषा आहे, पॉलिसी सांगते की मातृभाषेला प्राधान्य देणार, पण आज मराठी भाषिकांवर हिंदी भाषा त्या ठिकाणी थोपवली जात आहे. नरेंद्र जाधव समिती त्या ठिकाणी स्थापन महाराष्ट्रामध्ये झाली. तामिळनाडू सारखे, केरळासारखे स्टेट जे आहेत ते हिंदीचा विरोध करतात, हिंदी सक्तीचा विरोध करतात. मग याकडे सुद्धा आपण लक्ष दिला गेला पाहिजे. आणि म्हणजे यामुळे फेडरल स्ट्रक्चरला धोका होऊ शकतो. नक्की धोका आहे आणि स्वातंत्र्याची गडचेपी झाली नक्की. आणि अकॅडमिक काउन्सिल जे असेल किंवा शिक्षण ठरवायचे असेल तेव्हा जे काही संसदीय समिती सुद्धा असते त्याच्यामध्ये सगळे मुख्यमंत्री त्याचे सदस्य असतात. आणि मग तिथेच जर चर्चा झाली नाही तर या देशामध्ये असलेल्या राज्यांच्या मत जाणून विचारात घेऊन ही पॉलिसी तयार झाली असं मला वाटत नाही. तुम्हाला का वाटते की का बरं असं करण्यात आलं असेल? ही पॉलिसी अशी गुपचूप बंद दरवाज्यामध्ये का बरं सुरू करण्याचं काय वाटतं तुमच्या आयुष्यात? यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते म्हणतात, सरकार सांगताय की आम्ही म्हणजे खरं म्हणजे आपण शालेय शिक्षणावर आधी बोललं पाहिजे. शालेय शिक्षणामध्ये त्यांनी स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. ते 5+3+3 असं त्यांनी त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि स्ट्रक्चर चेंज करणार आहेत. ते लोक गावातील शाळा बंद करू, स्कूल क्लोजर, आणि दे आर प्रोड्युसिंग ऑर प्रमोटिंग स्कूल कॉम्प्लेक्स. आणि सरकार म्हणताय की आम्ही स्कूल कॉम्प्लेक्स बनवू, गावातील शाळा बंद करू. मग का करायच्या गावातील शाळा बंद? तर ते त्याच्यामध्ये कारणं सांगतात की गावातील शाळांकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, गवताच्या झोपडीमध्ये शाळा आहे, तिथला जे काही शिक्षक आहेत त्यांनी खापर शिक्षकावर सुद्धा फोडलेला आहे, तिथला शिक्षक शिकवत नाही. आणि मग ह्या सगळ्या बाबी असल्याने आम्ही गावातील शाळा बंद करू आणि तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा एका मुख्य निमशहरी भागामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार करू. आणि त्यांना ते तयार करायचे आहे आणि ते म्हणतात ना की नाही, गुरुकुल पद्धती त्यांना आणायची आहे. आणि दॅट्स वाय दे आर प्रोड्युसिंग ऑर प्रमोटिंग स्कूल कॉम्प्लेक्स. पण आमचा सरळ प्रश्न आहे की त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये, त्या गुरुकुलमध्ये कोणाची मुलं शिकणार आहेत? आणि आधी गुरुकुलमध्ये बहुजनांना शिक्षणाचा अधिकार होता का? आज आमचे तरुण धर्माच्या नावानं त्यांचा रक्त खवळतो, पण त्या रामराज्यामध्ये सुद्धा बहुजनांना शिक्षणाचा अधिकार होता का? याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जर इथली शिक्षण व्यवस्था गुरुकुलच्या माध्यमातून आम्हाला जर अंगठाच मागणार असेल
तर मग याचा नक्कीच आम्ही विरोध करणार आहोत. म्हणजे एक प्रकारे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव या शिक्षण प्रणालीमध्ये दिसून येत आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नक्कीच. आणि या माध्यमातून हे सुद्धा मला दर्शकांना सांगायचे आहे की हे मनुवादी शैक्षणिक धोरण आहे. त्याचं कारण असं आहे की गावातील शाळा बंद केल्यानंतर त्यांनी कुठेही सांगितलं, ते म्हणतात फक्त की आम्ही भत्ता देऊ, प्रवास भत्ता देऊ, पण त्याचे जाण्या येण्याची व्यवस्था, मुलींच्या आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आता भोंदू बाबा सारखे अनेक लोक त्या ठिकाणी फिरत आहेत. अशोक खराबच्या एक आता नवीन प्रकरण आलेलं आहे, महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा बरोबर लागला. आहे. स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्या पाया पडत होत्या. यस. तर मग अशा मुलींच्या अशी शिक्षण प्रणाली पाहिजे की नवीन यस. मग आता त्याच्यामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. यासोबतच गावामधील जे पालक वर्ग आहेत ते आपल्या चिमुकल्या बालकाला आपल्या कामावर जातील, ज्यांच्या पोट तळहातावर आहे, मग ते लोक आपल्या मुलाला शाळेत घेऊन जाणार की म्हणजे कामाला जाणार, हा एक प्रश्न आहे. यामुळे हजारो नाहीतर लाखो विद्यार्थी हे शिक्षण प्रवाहापासून दूर जातील. याचा पहिला फटका मुलींना बसणार आहे. आणि आधी मनुस्मृती पण सांगायची की मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही, बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाही. आणि ज्या पद्धतीने स्किल एज्युकेशन तुम्ही बोललेलं आहात की स्किल एज्युकेशन म्हणजे कुठलं एज्युकेशन देणार आहेत, मळकं कसा बनवायचं, पंचर त्या ठिकाणी दुरुस्त कसा करायचं, मोहल्ल्यातल्या एखाद्या कुंभाराला बोलवायचं आणि तो मग ट्रेन करेल. पारंपरिक व्यवसायाला प्रमोट करून राहिले असं म्हणावं लागेल. नक्की. हस्तकला असेल, म्हणजे विमान बनवण्याचा प्रशिक्षण द्यायचं नाही, कॉम्प्युटर बनवण्याचा प्रशिक्षण द्यायचं नाही, नक्कीच नाही. म्हणजे बहुजनांना तुम्ही मडके बनवा, तुम्ही चपला दुरुस्त करा, भांडे विका, म्हणजे जे वेठविगारी म्हणू शकतो आपण. यस यस यस. अशा प्रकारे म्हणजे एवढी घातक पॉलिसी. हो. आणि यालाच प्रमोट करणार ते. आणि सरकार जेव्हा म्हणते की आम्ही स्किल एज्युकेशन देणार आहोत, तर काय आता स्किल एज्युकेशन दिल्या जात नाही का? मग ITI कशासाठी आहेत? बरोबर आहे. ITI मध्ये आम्ही ट्रेनिंग देतो ना, स्किल एज्युकेशन देतो. मग ITI ची संख्या वाढवा ना. तुम्हाला जर एवढाच पुळका फुटलेला आहे की तुम्हाला स्किल एज्युकेशन द्यायचं आहे, तर ITI ची संख्या वाढवली पाहिजे. एकीकडे सरकार 419 गव्हर्नमेंट ITIचे खाजगीकरण करतं. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, बापू अनिरुद्ध मंदिर ट्रस्ट, यासारख्या मंदिर ट्रस्टला सरकार टेक्निकल एज्युकेशन हँडओव्हर करतं आणि दुसरीकडे सांगतं की आम्ही स्किल एज्युकेशन देणार आहोत. मग नक्कीच हे मनुस्मृती ला पुनरावृत्ती करणारे आणि मॉडर्न मनुस्मृती असलेले हे धोरण आहे. आणि महिलांना जसं त्या काळामध्ये अंधविश्वास पसरवणारे आणि त्यांनी अभ्यास चेंज केलेला आहे. या देशाचे प्राईम मिनिस्टर आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी होती आणि त्याचं उदाहरण गणपतीच्या देतात. आपल्याकडे पुष्पक विमान होता, म्हणजे कल्पनावादी. अशा पद्धतीनं अंधविश्वास आणि पाखंड या देशामध्ये जर जबाबदार लोक जर पसरवत असतील, तर मग येणाऱ्या काळामध्ये आपण 21व्या शतकामध्ये AI आणि रोबोटिक्सच्या काळामध्ये पुष्पक विमान आणि गणपतीच्या प्लास्टिक सर्जरी सारख्या गोष्टी आपण करणार असू, तर मग देश कसा पुढे जाईल हा प्रश्न आहे. म्हणजे एक गोष्ट असं लक्षात आला की संविधानामध्ये सांगितलेलं आहे की मी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला पाहिजे. यस यस. एकीकडे आम्ही संविधानामध्ये म्हणजे कलम 51(4) नुसार मला वाटते की वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही स्वीकारायला पाहिजे असं आहे. आणि या म्हणजे हे संविधान विरोधी कृत्य वर्तमान पॉलिसी आहे. आम्ही हेच म्हणतो आहे, इतिहासाची तोडमोड करण्याचा यांचा प्रयत्न आहे, ते करतच आहेत. खोटा इतिहास सांगतात. गांधींना देशविरोधी कसं बनवायचं, नेहरूंना हे करायचं, अशा पद्धतीचं त्यांचं ते सुरू. का बरं सांगतात? का उद्देश काय आहे? सर्व षडयंत्र काय आहे? काय तुमच्या हिशोबाने काय म्हणतो? खरं म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या कुठल्याही प्रकारची हिस्ट्री नाही आणि त्यांच्या स्वतःचा इतिहास नसल्यामुळे दुसऱ्याचा इतिहास पुसून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आपली रेषा मोठी करायची नाही, नक्की, आणि दुसऱ्याची कमी करायची. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. यासोबतच या देशातली दुसरा जे अपोजिशन आहे कम्युनिस्ट पक्ष, त्याला सुद्धा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये RSSच्या कुठल्याही व्यक्तीनं भाग घेतलेला नाही. आणि म्हणून तो वारसा जो आहे, इंडियन फ्रीडम स्ट्रगलचा जो वारसा आहे, तोच त्यांना मिटवायचा आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि त्यामुळे ते लोक करतायत. आणि हे नवीन शैक्षणिक धोरण दुसऱ्यांच्या कर्तृत्व दाखवायचं नाही. आपला तर काही आहे नाही. म्हणजे दुसऱ्याच्या कर्तृत्व असेल तर त्याला दाखवायचं नाही आणि मी कसं मोठं, असं प्रकारचं काही आहे का तुमच्या मताने? नक्कीच अशाच प्रकारचं वागणूक आहे. सत्तेमध्ये असलेले लोक ज्या पद्धतीने वागत आहेत
यावरून हेच लक्षात येतं आहे की महिलांच्या सेन्सिटिव्ह विषयाला घेऊन त्यांच्या मासिक पाळीबद्दल आपल्या फायनान्स मिनिस्टर चुकीचे वक्तव्य करताना त्या ठिकाणी दिसतात. तेव्हा ही सरकार कशी महिला विरोधी आहे किंवा मनुस्मृतीला प्रमोट करून नाही, मला सांगा, ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. या पॉलिसीमुळे काय धोका आहे? या पॉलिसीमुळे गरिबाची लेकरं शिक्षणापासून वंचित राहणार आहे. कसं राहतील? बघा, गावातील शाळा जर बंद झाल्या, आता महाराष्ट्र, मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने राज्यभरामध्ये सरकारी शाळा आणि दत्तक शाळाच्या विरोधामध्ये या ठिकाणी शाळा बंदी आणि विक्रीच्या विरोध आम्ही करत आहोत आणि आमचे आंदोलनं ठिकठिकाणी सुरू आहेत. नुकताच तुम्ही पालकमंत्र्याचा ताफा रोखला तुम्ही. हो. तोच प्रकार आहे का? यस, हे जे काही आमच्या मराठी शाळा, सरकारी शाळा सरकार बंद पाडत आहे, या शाळा बंद कशाला पाडता आणि दत्तक शाळा योजनेमध्ये जे काही आमच्या सरकारी शाळा प्रायव्हेट प्लेयर्सच्या घशामध्ये घालत आहे सरकार, ITI घशामध्ये घालत आहे, हे का घालताय याचा जाब विचारण्यासाठीच आम्ही ते केलं होतं. म्हणजे गरिबाचे मुलं इथून शिकू शकणार नाही. शिक्षणाचे जर खाजगीकरण झाला तर मोठ्या लोकांचे खूप सारं खाजगीकरण झालेलंच आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी शिक्षण घ्यावे, ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी शिक्षण घेऊ, अशा प्रकारे ही पॉलिसी दिसत आहे. नक्कीच. आता याच्यामध्ये आपण मल्टीडिसिप्लिनरी वर आपण चर्चा केली. मल्टीडिसिप्लिनरी काय आहे? त्यामध्ये तेच आहे की तुम्हाला त्या ठिकाणी स्किल एज्युकेशनच्या नावाखाली तुम्हाला ते वेठबिगारीची कामं शिकवणार आणि मग श्रीमंताचे हे जे काही आहे हे सर्व सरकारच्या शाळांमध्ये होईल आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या जे काही शाळा आहेत ते याला ॲडॉप्ट करणार नाही. ते आपल्या मुलांना सायन्स आणि मॅथ्स शिकवतील. म्हणजे पैसेवाल्याचे पोरं जे आहेत ते वर जातील, सायन्स मॅथ्स शिकतील आणि आमचा मुलगा पंचर दुरुस्त करायला शिकेल. मग जेव्हा परीक्षा द्यायची वेळ येतो तुम्ही का नाही, मग तेव्हा स्पर्धेत उतरत नाही? एक्झॅक्टली. तेव्हा नीट आणि गुणवत्ता सांगितलं जाईल. नक्की. मग हे आपले मुलं फेस करू शकणार नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही याला म्हणतो की 3D फॉर्म्युला सरकार या ठिकाणी वापरत आहे. गरीबाच्या कसं आहे बघा वैभवजी, सामान्य माणसाला तुमची बाजू पटायला पाहिजे. बीबीजीचा एकमेव उद्देश आहे की मी तुमच्या विचाराशी सहमत आहे असा नाही, पण तुमचे विचार लोकांपर्यंत जायला पाहिजे. हा माझा हे 3D काय? या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे सरकार शाळा बंद करत आहे यामुळे हजारो लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. वंचितांमध्ये कोण आहेत तर ते बहुजन आहेत, आदिवासी, वाड्यावरचे. व्हॉट इज द 3D? 3D म्हणजे डोमेस्टिक, डर्टी आणि डेंजरस. म्हणजे डोमेस्टिक म्हणजे घरगुती, यस, घरगुती, डर्टी घाणेरडा आणि धोकादायक. म्हणजे तुमच्या मुलांच्या शाळा बंद करून तुमच्या मुलांना या 3 कामामध्ये वापरण्यात येणार आहे. म्हणजे घरगुती कामामध्ये, डोमेस्टिक म्हणजे तुमच्या घरी मोलकरीण पाहिजे, भांडी धुवायची, फरशी कशी पुसायची, ते हे शिक्षण देतील. नक्की. हवाई सुंदरी करायचे तुमच्या मुलीला, त्या ठिकाणी या पद्धतीची व्यवस्था असणार आहे. डेंजर जे धोकादायक काम आहे, गटरमध्ये तुमच्या मुलांना उतरवले बहुजनांचे लोक गटरमध्ये जातील. नक्की. आणि त्यानंतर डर्टी, डोमेस्टिक आणि डेंजरस म्हणजे घाणेरडे काम गटरमध्ये. डेंजरस म्हणजे जे काही आजही ते काम कोण करतो? नाही, पण त्याला गटरमध्ये कोण उतरतो? बहुजन्स या देशातील. आणि म्हणूनच ना ते आता संविधान असल्यामुळे सरकारला जे आहे हे धर्माच्या नावानं किंवा डायरेक्ट बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. म्हणून आधी धार्मिक शिक्षण बंदी होती बहुजनांसाठी, आता आर्थिक शिक्षण बंदी हे सरकार. यस, आर्थिक शिक्षण बंदी म्हणजे शाळा बंद करायच्या, तुमच्या मुलांची शाळा बंद करायची, तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या खाजगीकरण करायच्या आणि म्हणजे तुमचा मुलगा तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याला इकडे स्किल एज्युकेशनच्या नावाखाली वेठबिगारीमध्ये अडवून ठेवायचं आणि मग मोठमोठ्या लोकांचे, पैसेवाल्यांचे मुलं वर जातील, IAS IPS बनतील, सायंटिस्ट होणार, डॉक्टर होणार आणि त्यांचे म्हणजे तुम्ही सेवा करा. सेवेचे काम जे आहे ते बहुजन IAS बनायचं नाही, त्यांची गाडी चालवायची. नक्की. अशाच प्रकारची पॉलिसी आहे. सोबतच ही पॉलिसी कॉर्पोरेट धार्जिनी पॉलिसी आहे. दे वॉन्ट प्रोड्यूस चीप लेबर. आता मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं तुम्ही सायन्स घ्या,
पण तुम्हाला आर्ट्स आवडत असेल तर आर्ट्स पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ना धड सायन्स एक ना शिकणार धड भाराभर चिंध्या. असंही तर आपल्या बरोबर शिकत नाही, त्यातही हा घातला नाही. म्हणूनच ना मग आता कंपन्यांमध्ये आमच्या मुलाला ठेकेदारीमध्ये घेतलं जातं. जेव्हा त्यांची गरज असेल तेव्हा त्यांना बोलवल्या जाते आणि नसेल तर त्यांना फेकल्या जातं. म्हणजे यूज अँड थ्रो त्यांच्या सुरू आहे. म्हणजे चीप लेबर निर्माण करणे आणि 3D मध्ये त्यांना वापरणे. आणि आता जरी लोक बोलत असले की कॉर्पोरेटला मॅनपॉवरची गरज नाही, पण तरी पण 3D साठी त्यांना अजूनही लोकांची गरज आहे. अजूनही असे उद्योग आहेत की ज्या उद्योगामध्ये कॉर्पोरेटला मनुष्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून स्किल नसलेला माणूस सुद्धा त्यांच्या सेवेच्या कामाच्या आहे. तिथे काय वेटरला कशाचा स्किल लागतो, तिथे हवाई सुंदरीला कशाचा स्किल लागतो. आणि म्हणून या पद्धतीची आपले मित्र जे आहेत अदानी अंबानी, आणि जगाचा डोळा भारतावर आहे. सर्वात तरुणांचा देश, जवान लोकांचा देश भारत आहे. आणि म्हणून जगातील सर्व कॉर्पोरेटचा डोळा हा भारतावर आहे. आणि म्हणून त्या कॉर्पोरेटला सस्ता लेबर प्रोव्हाइड करणे या सरकारचा उद्देश आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता नुकताच इस्रायलसोबत करार झालेला आहे आणि त्या ठिकाणी इमारत बांधकामाच्या कामासाठी मला वाटतं जवळपास 5,000 कामगारांना त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. असा करार भारत सरकारनं इस्रायलशी केलेला आहे. म्हणजे ज्या देशानं साम्राज्य, त्यांना आम्ही लेबर देऊ, यस, असा करार भारत सरकारनं निर्णय घेणारा देऊ नये, फॉलो करणारा नक्की अशा पद्धतीचा हे आहे. आणि ते सगळी जी तयारी आहे ती याचीच आहे. आणि म्हणून हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहेत महाराष्ट्रामध्ये, आपण जे काही मुद्दा घेत आहोत की शाळाबंदीचा असेल, शाळा विक्रीचा असेल, दत्तक शाळा योजनेअंतर्गत 65,000 सरकारी शाळांचे खाजगीकरण होणार आहे. आता मला सांगा, तुमच्या मुलांना शाळांमध्ये गणवेश मिळतो, खिचडी मिळते, पुस्तकं मोफत मिळतात. अदानी अंबानीकडे जर मॅनेजमेंट गेलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांना खिचडी मिळेल का, गणवेश मिळणार का, त्या ठिकाणी त्यांना 8व्या वर्गापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणार का, आणि शिक्षणही जर मिळेल तर त्याची क्वालिटी काय असेल, हा प्रश्न आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यातील जे काही शाळा आहेत, सरकारी शाळा वाचली पाहिजे, मराठी शाळा वाचली पाहिजे. मराठी शाळा जर वाचली नाही तर मराठी भाषा वाचणार नाही, आणि मराठी भाषा वाचली नाही तर कुठं ना कुठं हा संस्कृतीचा सुद्धा मुद्दा आहे. आज मोठ्या जोराशोरामध्ये आमच्या राजकारण करायचं असेल किंवा आम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2 हक्काचे दिवस आम्ही शाळेमध्ये घालवतो. पण येणाऱ्या काळात ह्या जर सरकारी शाळाच जर बंद झाल्या तर आम्ही झेंडावंदन कुठे करणार, आम्ही भाषण आणि गावातील सरपंच आपलं राजकारण कुठे करेल, हा प्रश्न आहे. शिक्षक कुठे जाणार, आणि शिक्षकांच्या सर्वात मोठा मुद्दा शिक्षक. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये ह्या नोकऱ्याच राहणार नाही. नोकऱ्या राहणारच नाही, त्यांना खाजगी करायच्या आहे. 10,000 काम करा नक्की. आणि आता मला सांगायचं आहे हे लोकांना का कळत नाही, लोकांना पॉलिसी माहित नाही का, लोकांना पॉलिसी बद्दलचं ज्ञान माहित नाही. आणि म्हणूनच सरकारने जे आहे त्याबद्दलची जनजागृती सुद्धा चर्चाच केली नाही. पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली नाही. आणि गेल्या अनेक चर्चा होगी ती बात दूर तक जाएगी, याला थांबायला पाहिजे. नक्की. आणि त्याच प्रकारे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा ज्या पद्धतीनं RSS असेल किंवा त्यांचे जी काही संघटना असेल ज्या पद्धतीनं छाती ठोकून सांगतात की नवीन शैक्षणिक धोरण कसं चांगलं आहे, अजूनही रेटून सांगतात. अजूनही मला असं वाटतं की म्हणजे प्रश्न पडतो की किती प्राध्यापकांना नवीन शैक्षणिक धोरण कळलं, हा प्रश्नचिन्हच आहे. आमच्यासारख्या शिक्षित म्हणू शकतो आपण, त्यांनाही नवीन धोरण माहिती नाही, तर आपण त्या सामान्य रिक्षावाला, हमाल, टपरीवाला याच्याशी काय आशा करू शकतो आपण. आणि हाच एक उद्देश होता वैभवजी, की सामान्य लोकांपर्यंत ही पॉलिसी काय आहे आपण सांगा. नक्कीच. तुम्ही सुटसुटीत आणि सुरळीतपणे सांगितलं, याबद्दल तुम्ही काय आव्हान कराल नागरिकांना. मला या निमित्तानं सांगायचं आहे की नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे हे काही 15-20 मिनटं किंवा अर्धा तासामध्ये समजणार असं काही धोरण नाही. हे टोटल जवळपास 284 पानांचा मुख्य ड्राफ्ट आहे आणि 60 पानांचा त्याच्या भाषांतर आहे. तेव्हा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, अधिक याच्याबद्दल माहिती जर मिळवायची असेल तर तुम्ही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनशी संपर्क साधू शकता, किंवा याबाबत अनेक इंटरनेटवर अनेक डेटा त्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि हे समजून उमजून आपण समाजामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं प्रत्येकाला नवीन शैक्षणिक धोरण आणि शाळाबंदी आणि शाळा विक्री
आणि एकूणच जे शिक्षणाचे प्रश्न आहेत आणि ही जी पॉलिसी आहे खऱ्या अर्थानं सार्वत्रिक शिक्षण हक्क कायदा राईट टू एज्युकेशनच्या विरोधातली आहे. आम्ही निश्चित मान्य करतो की जे RT राईट टू एज्युकेशनमध्ये निश्चित काही उणिवा होत्या, पण ते या देशातील सुधार करून त्याला करावे. या देशातील पुरोगामी आणि शैक्षणिक चळवळीचं एक फलित होतं. त्याला ज्योतिराव फुल्यांनी त्या काळात म्हटलं होतं की मोफत आणि सक्तीच्या, फक्त मोफतच नाही तर ज्या पालकांनी आपल्या मुलाला शिक्षण दिलं नाही त्याला शिक्षाही, अशा प्रकारचे ज्योतिराव फुल्यांनी मला वाटतं हंटर कमिशन पुढे त्यांनी मागणी केली होती. तर मला तेच सांगायचं आहे की अशा पद्धतीची यंत्रणा असल्यामुळे आपण लोकांना जागरूक करून जास्तीत जास्त लोकांनी या पॉलिसीचा विरोध केला पाहिजे आणि सरकारला या पॉलिसीमध्ये अधिक सुधार आणि चांगलं गरिबांच्या आणि बहुजनांच्या आणि सर्वांच्या हिताचं ही पॉलिसी तयार झाली पाहिजे. त्याची चर्चा पार्लमेंटच्या प्रत्येक हाऊसमध्ये झाली पाहिजे. प्रत्येक त्या घटकासोबत चर्चा होऊन एवढा मोठा धोरण ठरत आहे तर एवढ्या मोठ्या लोकांना विश्वासात घेऊनच हे झालं पाहिजे. सविस्तर चर्चा झाली पाहिजे असं मला वाटते आणि लोकांनी ते करावं. कारण शिक्षण जर टिकलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढ्या बर्बाद होतील. आपल्या पिढ्या शिक्षण घेऊ शकणार नाही आणि शिक्षण जर घेतलं नाही तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या पद्धतीनं शिक्षणाची व्याख्या केली की जे आपल्या न्याय अधिकार हक्कांसाठी लढायला शिकवते ते खरा शिक्षण आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आपल्या पिढ्या जर प्रगल्भ बनवायच्या असतील, न्याय अधिकार हक्क मांडणाऱ्या आणि वाघासारख्या गुरगुरणाऱ्या जर पिढ्या तयार करायच्या असतील तर खऱ्या अर्थानं शिक्षण वाचलं पाहिजे, सार्वत्रिक शिक्षण वाचलं पाहिजे. हेच आव्हान मी या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना करतो आणि शिक्षणाच्या लढाईमध्ये हेवा दावा न करता, पक्ष मधामध्ये न आणता किंवा विचारधारा मधामध्ये न आणता, की शेवटी धर्म जात पोट भरत नाही तर ते जे आहे ते स्वतःच्या कर्मानुसारच काम केल्यानंच ते होते. आणि म्हणून शिक्षण हा महत्त्वाचा आहे. एवढ्या मोठ्या महामानवांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. हे समजून आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी शिक्षण वाचवायचे. आपलं तुमच्या माझ्या झालं पण आमच्या येणाऱ्या पिढ्यांना हे शिक्षण मिळाले पाहिजे आणि वाघिणीचा दूध असलेला शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे ते तत्त्व आमच्या शिक्षणामध्ये फुल्यांच्या शिक्षणाचे तत्त्व पाहिजेत ज्यामधून मुक्ता साळवे तयार झाली. म्हणजे आम्हाला अंगठा देणारी जी आहे एकलव्य नको किंवा द्रोणाचार्यवाली सिस्टम नाही तर मुक्ता साळवेसारखी सिस्टीम आम्हाला पाहिजे आहे आणि तेच आम्ही मागतो आहे. यासाठी आम्ही पब्लिक पॉलिसी ऑफ एज्युकेशन जे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थानामध्ये लागू केली त्याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो. सरकारनं ती पूर्ण करावी आणि यासाठी नागरिकांनी लढत राहावं, संघर्ष करत राहावं, सरकारला जाब विचारत राहावं. हेच आव्हान मी आपल्या BBG न्यूजच्या माध्यमातून सर्व आम्हाला ऐकणाऱ्या सर्वांना मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याबाबत आपण सविस्तर म्हणू शकत नाही पण एक अल्पशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम BBG न्यूजने केलं. कॉम्रेड AISFचे प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांनी त्याबद्दल सांगितलं की किती घातक ही आहे. म्हणजे वेठविगारी निर्माण करणारी ही एज्युकेशन पॉलिसी आहे. ज्या ज्योतिराव फुल्यांनी, ज्या शाहू महाराजांनी, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लढून ही शिक्षण प्रणाली निर्माण केली त्या शिक्षण प्रणालीला डावलून म्हणजे लोकशाहीच्या कणा तोडून भांडवलशाही निर्माण करण्याचा एक प्रकारे हा डाव आहे. आणि या डाव हाणून पाडण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन हा रस्त्यावर उतरलेला आहे. ज्या प्रकारे त्यांनी मला सांगितलं की BBG न्यूजद्वारे तुमच्यापर्यंत येण्याचा हा एकमेव उद्देश होता. आम्हाला माहिती नसते की काय पॉलिसी आहे आणि BBGचा एकमेव उद्देश होता की ही पॉलिसी आहे, ही खरी आहे खोटी आहे हे मला माहिती नाही. मी त्याच्या सहमत आहे असहमत आहे ही फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणे हा माझा एक उद्देश आहे. की ज्या पद्धतीने वैभवनी सांगितलं की ही 3D वाली म्हणजे डेंजर, डर्टी आणि डोमेस्टिक या प्रकारची पॉलिसी देशामध्ये येणार आहे. आणि ज्या पद्धतीने आता IAS निर्माण होणार नाही, तुमच्या बहुजन IPS होणार नाही, म्हणजे तुमचा मुलगा पंचर सुधरवेल, तुमचा मुलगा सुतार होईल, तुमचा मुलगा कुंभार होईल, तुमचा मुलगा फरश्या पुसेल, तुमचा मुलगा मेकॅनिक तयार होईल पण इंजिनियर तयार होणार नाही. अशा प्रकारचं एक षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे आणि हे षड्यंत्र तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हाच एक उद्देश होता. अशाच प्रकारच्या माहितीकरता आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहोत आणि त्याकरता तुम्ही यूट्यूबवर BBG न्यूज तुमच्याला नक्की सबस्क्राईब करा.
माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा. मी गणेश राव, बीबीजी न्यूज तुमसर आणि वैभव चोपकर कॉम्रेड तुमच्या खूप खूप नमस्कार, धन्यवाद.